लाडली बहीण सुरू केली. लाडल्या बहिणीचे दिले पण इकडे मारून राहिले ना, एका हातात देऊन राहिले एका हातात खाऊन राहिले. काय मतलब आहे का? सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनला 3000 रुपये एका सोयाबीन कापलं, 3500 विकून राहिलं. लाडली बहिणीच्या याच्यात तुम्ही पैसे दिले म्हणजे ते बरोबर झाले, ते बहिणीसाठी. आणि कोणते उमेदवार मग ते अपक्ष असो कोणत्या पक्षाचे, त्यांनी दिलं म्हणजे ते पैशाची लालूच, हे कुठपर्यंत योग्य? नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही विधानसभेतले जनतेचे मत जाणून घेतलं. बिहापूर, कुही आणि उमरेड अशा तिन्ही तालुक्यातून आम्ही जनतेचे मत जाणून घेतलं. अजून काही जनमत बाकी आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे सरकारच्या योजनांसंदर्भात. एक योजना लाडली बहीण जी जुलै महिन्यात सुरू झाली, म्हणजे गत 4-5 महिन्या अगोदर. ही योजना सुरू करण्यामागच्या सरकारचा उद्देश चांगला वाईट हे थोडंसं जेव्हा आम्ही जनमत घेण्यासाठी निघालो त्यावेळेस माहिती पडलं की लाडली बहीण सुरू झाली, त्यामध्ये 1,500 प्रत्येकी महिलांना देण्यात आले, जे त्या क्लॉज मध्ये बसत होते त्यांना. पण नंतर असं लक्षात आलं, आम्ही थोडंसं गुगलवर सर्च मारलं महागाई संदर्भात. जेव्हा आम्ही जनतेत गेलो, जनतेकडून ते प्रश्नामध्ये महागाई 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 असं जेव्हा आढळलं, तर आम्ही थोडंसं गुगलवर सर्च किती महागाई वाढली असेल, तर आम्हाला महागाईच्या याच्यात काही रेशो दिसले, जे रोज जीवनावश्यक वस्तूवर जे दरवाढी झालेली आहे त्यामध्ये अशी खूप मोठी तफावत दिसली. तेच आज आम्हाला थोडंसं विधानसभेतल्या मतदारांना सांगावंसं वाटलं. एक तेलाच्या भावामध्ये 40% ची वाढ झालेली आहे, हा आम्ही प्रॉपर घेतलेला आकडा आहे. लसणावर 100% ची वाढ झाली आहे या 4 ते 5 महिन्यात. तुवर डाळवर 40%, गव्हावर 25%, खोबरा किसवर 50%. अशा जीवनावश्यक अजून बाकी ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यामध्ये कुठे 30% 20% असे. जर हा महागाईचा रेशो जर बघितला तर तो 1,500 असं वाटत आहे की काहीच नाही. जर ही लाडली बहीण नसती दिली तर त्या महिलांचे जे बजेट होतं ते आज कोलमडून गेलं आहे. ज्या लोकांना रोजच्या दिनचर्यामध्ये जे काही लागणाऱ्या वस्तू महिन्याला समजा 5,000 खर्च येत असं, आज तो डबलनी वाढलाय, म्हणजे इतकी महागाई वाढलेली आहे. याच संदर्भात जर भाजप सरकारला इतकं लाडल्या बहिणींबद्दल प्रेम होतं किंवा जनतेचं इतकं प्रेम असं वाटत होतं, तर त्यांची सत्ता ही 2.5 वर्ष अगोदरच आली होती. मग त्यावेळेसच घोषणा करायला पाहिजे होती, त्यावेळेस घोषणा केली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या अन्नधान्याच्या किमतीत, म्हणजे शेतकरी वर्गांसाठी जो शेतकरी वर्गाचा माल निघतो त्याच्यात जे वाढ पाहिजे आहे, ज्यासाठी निरंतर शेतकरी वर्ग आंदोलन करतात, विविध पक्षांनी आंदोलन केली. स्वतः भाजपचे देवेंद्र फडणवीस हे 14च्या अगोदर म्हणजे मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर कित्येकदा विधानसभेवर मोर्चे काढले आणि यांच्या क्लिप्स आहे मोबाईलवर या आज व्हायरल होते. ते 2014 मध्ये, म्हणजे इथून 10 वर्ष पहिले म्हणत होते की सोयाबीनला 6,000 भाव असावा आणि तो कसा आम्ही सत्तेत आल्यावर देऊ, हे सांगणारे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री बनवलं. याच शेतकरी बांधवांनी, तुम्ही, आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेने आज सोयाबीनचा भाव काय हे सगळ्यांना अवगत आहे. 16 तो 6,000, धड हे 4,000 नाही देऊ शकले. पराठीला भाव म्हणजे कापसाला भाव, त्याबद्दलही असेच लंबे गोष्टी करणारे हे सत्ताधारी. म्हणजे शेवटी जे कोणी सत्तेत बसते, आम्ही कोणत्या काँग्रेसचं समर्थन नाही करत ना आम्ही कोणत्या भाजपचं समर्थन करत, जी सत्तेत आहे ती मांडण्यासाठी आज मी आलो. सत्तेत कोणी बसो, मतांसाठी फक्त खूप मोठे आश्वासन देणे, काहीतरी थातूर मातूर योजना 4 महिन्या अगोदर घोषित करणे. लाडली बहिणीबद्दल वाटत होतं तर 2.5 वर्षा पहिले तुमची सत्ता आली होती भाजप आणि शिवसेना मिळून शिंदे गटाची, त्यावेळेसच घोषित करून द्यायला पाहिजे होतं. फक्त आता 4 महिने निवडणुकीला लागलेत तेव्हा त्यांनी घोषित केली. म्हणजे जे आपल्या तुमच्या आमच्या सामान्य जनतेला सरकार कशा भ्रमित करते
हे आज या मागचं सांगण्याचा उद्देश. दुसरी गोष्ट, ज्या शेतमालाला भाव पाहिजे तो देता आला असता, तोही नाही दिला. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तेही आम्ही थोडस सर्च मारलं गुगलवर, त्यामध्ये अशी माहिती पडली की आजही आमच्या महाराष्ट्रात 4 ते 5 रोजच्या आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये एक आत्महत्या तर काल ही शेतकऱ्याची दाखवू शकतो, आपल्या विधानसभेतल्या भिवापूर तालुक्यामध्ये झाली आहे. ही बातमी सकाळ पेपरला आहे, आजच्याच सकाळ पेपरमध्ये आहे. तर आमच्याही विधानसभेत आत्महत्या आणि त्याचं सरळ टायटल आहे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, कर्ज फेडण्यात झाले अशक्य. म्हणजे आजही हे सरकार आत्महत्या नाही थांबवू शकली. याच याच्यावर तर बोलायचं झालं, 2014 मध्ये मोदी साहेब जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री बनत होते, तेही मोठे मोठे भाषण की मोदी आल्यानंतर एकही या देशात आत्महत्या दिसणार नाही. आजही आत्महत्या दिसत आहे. म्हणजे हे सगळे मतांसाठी कोणतेही पक्ष असो, म्हणून लोकांनी आज समजदारीने मतदान करायचं आहे. आजचा व्हिडिओ काढण्यामागचा तोच उद्देश की सगळ्यांनी समजदारीने मतदान करायचं. कितीतरी व्हॉट्सअपवर ग्रुप व्हायरल होत आहेत, काही कोणत्या तरी पक्षाचे लोक की यांनी काय काम केलं, यांनी पैसे वाटून मतदान मागत आहे वगैरे वगैरे, सत्ताधारी असे व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. मग लाडली बहीण देऊन तुम्ही काय केलं? लाडली बहिणीच्या याच्यात तुम्ही पैसे दिले म्हणजे ते बरोबर झाले, ते बहिणीसाठी. आणि कोणते उमेदवार, मग ते अपक्ष असो कोणत्या पक्षाचे, त्यांनी दिलं म्हणजे ते पैशाची लालूच. हे कुठपर्यंत योग्य? काही लोक आमच्या याच्यावर मेसेज करतात की बा हा काँग्रेसचा चॅनेल आहे, आम्ही खासदार निवडून आल्यानंतर खासदाराला आमोरसामोर प्रश्न विचारलेले आहे की तुम्ही बोलले होते की आम्ही हर महिन्यामध्ये इथं आढावा बैठक घेऊ, आमचं इथं ऑफिस राहील. त्यावर प्रश्न विचारणारे आम्हीच होतो, तेही त्यांच्या आमोरासमोर. आम्ही कोणत्या पक्षाची कधीच बाजू नाही घेत. जे लोकांची सत्यता आहे ते मांडतो. आज जर ग्रामीण मधले लोक सत्ताधारी लोकांना शिवा देत असेल, त्याच्यात आमची काय चुकी? आम्ही तर सामान्य लोकांचं मत हे जनतेसमोर वारंवार मांडत आलेलो आहोत आणि मांडत येऊ. याच्या पुढे आम्हाला नाही काळजी कोणाची. कोणी जर आमच्या युट्यूबवर शिवा देत असेल, अजून द्या, काही हे नाही ना. आम्ही सत्ताधाऱ्याला भेट ना, येणारी कोणाची सत्ता असेल त्यांनाही भेट. आम्ही जनतेचे मत मांडतो आणि हे वारंवार मानत राहू. याच्यासाठी आमच्यावर कितीही दबाव आले, कोणी कितीही रिपोर्ट टाकल्यात तरी चालेल, आणि आम्ही जनतेच्या सोबत राहू. जी आज सत्यता आहे महागाई वाढी संदर्भातली, हे लाडली बहीण अक्षरशः फेल झाली आहे, हे आमचं मत आहे. आम्ही जेव्हा ग्रामीण मध्ये फिरून जे हे केलेलं आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही थांबल्या. आता आपल्या सामान्य माणसांना जागृत होण्याची गरज आहे. कोण खरा काम करणारा आहे, कोण धावणारा आहे, कोणत्या पक्षाचा असो, अपक्ष असो नसो, पण आज माणसाला ओळखून जो धावणारा असेल त्याला मतदान करण्याची आवश्यकता आहे. आजच्या याच थोडस विधानसभेत अनालिसिस घेऊन आलो होतो. असेच आम्ही येत राहू. आमचे चॅनल बघत राहा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.